कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता डिनो मोरियाने तोंड उघडल्यास कितीतरी लोकांचा मोरिया होईल। उपमुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेवर संतापले। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून सरकार अजून गंभीर नाही, नाना पटोले यांचा आरोप। तर मुंबईत मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू असल्याचा पटोलेंचा दावा। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतलाय। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। हाताचं बाहुलं बनण्याच्या बदल्यात काही वैयक्तिक आर्थिक फायदा मिळाला का? शिवसेनेसोबतच्या युतीनंतर वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकरांना सवाल। देशात वन पार्टी मग नो इलेक्शन होईल। उद्धव ठाकरेंचा टीझरमधून भाजपवर निशाणा। देशात फक्त भाजपचाच राहणार या नड्डांच्या जुन्या विधानाचा ठाकरेंकडून समाचार। 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, मात्र तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर संधी। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। फडणवीसांची ऑफर नव्हे, टपल्या टिचक्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या खुल्या ऑफरवरून राऊतांचा टोला। 19 तारखेला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठकीसाठी उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता। संजय राऊतांची माहिती। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। पूर्व विदर्भातील सर्व आमदारांची बैठक संपन्न। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांकडून आढावा। जनसुरक्षा कायद्याबाबत हायकमांडकडून नोटीस नाही, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। तर नक्षलवाद नको असं काँग्रेसवाल्यांना वाटतं, मात्र त्यांच्या हायकमांडला नाही, योगेश कदमांचा टोला। खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस। 150 कोटींची जमीन भेट मिळाल्याप्रकरणी आयकरकडून नोटीस जारी। न्यायासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष घेण्याची वेळ। सुरेश धस यांच्याकडून खंत व्यक्त। 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंना मारल्याचाही आरोप। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मीकरांनी फोन करून तपास थांबवला। महादेव मुंडे हत्याप्रकरणी पत्नीचा गंभीर आरोप। मारेकऱ्यांना अटक न झाल्यास महिन्यानंतर जीवन संपवण्याचा दिला इशारा।